उन आतंकियों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। कल्पनाही केली नसेल असा धडा दहशतवाद्यांना शिकवणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यावरनं पाकिस्तानला थेट इशारा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट। राष्ट्रपतींसोबतच्या चर्चेनंतर कोणता मोठा निर्णय घेणार याकडे लक्ष। भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान बिथरला। पाकिस्तानकडनं भारतासोबतचा व्यापार बंद, शिमला करारालाही स्थगिती। दहशतवादी हाफिज सईद भारताविरोधात पुन्हा बरळला। पाणी बंद केल्यास तुमचा श्वास बंद करू, सईदची धमकी। पहलगाम हल्ल्याबाबत सरकारच्या सर्व निर्णयांना पाठिंबा। सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षाची भूमिका, सूत्रांची माहिती। भारताचा बीएसएफ जवान पाकिस्तानच्या ताब्यात। जवानांनी चुकून ओलांडली होती सीमारेषा। जवानाला परत आणण्यासाठी चर्चेला सुरुवात। आमच्या डोळ्यादेखत आमच्या घरातले करते पुरुष मारले गेले। आम्ही काहीही करू शकलो नाही, मोने, जोशी आणि लेले कुटुंबियांनी सांगितली। हल्ल्याची आपबीती। कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं। आजन पडतंय क्या, बोलतंय क्या कुछ। आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून, आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो। आम्ही टिकल्या काढून टाकल्या, आम्हाला अजान म्हणायला सांगितली, तीही आम्ही म्हटली, पण तरीही आमच्या माणसांना मारलं। कौस्तुभ गणगोटे यांच्या पत्नीनं शरद पवारांसमोर सांगितली आपबीती। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घातल्या तर दिल्लीतील पाकिस्तानी राजदूत पार्ट्या झोडण्यात व्यस्त। दूतावासात केक मागवले जात असल्याचं कॅमेऱ्यात कैद। पहलगाममधल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडवर, सुरक्षाही वाढवली। किश्तवाड जिल्ह्यात जवानांकडनं सर्च ऑपरेशन सुरू। काही दहशतवादी परिसरात लपल्याची भीती। पहलगाम हल्ल्याचा मुकेश अंबानींकडनं तीव्र शब्दात निषेध। दहशतवादाविरोधातल्या निर्णायक लढाईत आम्ही देश आणि पंतप्रधानांसोबत ठामपणे उभे, अंबानींची ग्वाही।